नमस्कार, मी श्रुती पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने 6 महिन्याच्या मुलीसाठी साडीपासून हा फॅन्सी टॉप आणि स्कर्ट कटिंग आणि शिलाई करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे मी अस्तर घेतलंय, 4 फोल्डमध्ये आहे. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. तर टॉप पार्टसाठी अस्तरची घडी कशी घेतली ते पाहूयात. आपली छाती आहे 19 इंच, त्याचा चौथा भाग येतो 5.25 इंच. त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे आणि एकदा बितपत मार्जिन आपल्याला झीप लावण्यासाठी लागणार आहे. अशा पद्धतीने आपण कापडाची घडी घेतली आहे. इथे शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आपल्या टॉप पार्टची तयार उंची होणार आहे 8.5 इंच. तर इथे आपण टॉप पार्टची उंची घेतोय 6.5 इंच आणि त्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे आणि खालच्या साईडला आपण 2 इंचाची फ्रिल तयार करणार आहोत. अशी पूर्ण उंची आपली 8.5 इंच तयार होणार आहे. टॉप पार्टसाठी अशा पद्धतीने कापडाची घडी घ्या, म्हणजे आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक वाया जाणार नाही. त्यानंतर शोल्डर घेतो आपण 3.25 इंच. तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी 3.5 इंचाला मार्क करतोय. पुन्हा बंद बाजूकडून 3.25 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स जोडत शोल्डर आणि मुंढ्याची सरळ रेषा मार्क करून घेतोय. हा लहान मुलीचा फ्रॉक असल्याने माझ्या मापात छाती आणि कमरेचं माप सेमच आहे. आता आपण जे 1 इंच मार्जिन घेतलंय ते छाती रेषेमधून मायनस करून घेतोय, म्हणजे मुंढ्याचा शेप द्यायला सोपं जाईल. त्यानंतर गळारुंदी घेतोय आपण 1.5 इंच. पुढील गळ्याची खोली घेतोय 3.25 इंच. पुन्हा बंद बाजूकडून आतल्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स जोडत पुढील गळ्यासाठी हा बॉक्स मार्क करून घेतोय. त्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टीचा मध्य काढायचा आहे. शोल्डरवर अशा पद्धतीने टेप ठेवून मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घेतोय. आता जिथं आपण मार्क केलं आहे तिथे दोन्ही बाजूला 1.5 इंच मार्जिन घेतोय, म्हणजेच आपलं एकूण अंतर 1/2 इंच आलं पाहिजे. पाहताय आपण मध्य काढून दोन्ही बाजूला 1.5 इंचाला मार्क करून घेतलं. आता गळ्याच्या बाजूकडचं मार्किंग गळ्याच्या बॉक्समध्ये पानगळाच्या आकारात अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही पुढील गळ्यासाठी तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप मार्क करून घ्या. त्यानंतर मुंढ्याकडील मार्किंग मुंढ्याचा गोलाकार शेप देत अशा पद्धतीने जोडून घेतोय. पाहताय अतिशय सोपी पद्धत आहे. इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता आपण कटिंग करून घेतोय. गळ्याचा आणि मुंढ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेऊयात. पाहताय इथे आपण दोन्ही भाग कटिंग करून घेतले. इथे पाहताय आपले दोन्ही गळे सेमच आहेत. यामधील आपल्याला एक पीस मध्यातून कटिंग करून घ्यायचं आहे, कारण आपण मागील भागाला झीप लावणार आहोत. आता हे अस्तरचे दोन्ही पीस मेन फॅब्रिकवर आहे असे ठेवून कटिंग करून घेतले. पुढील भाग आपण बंद बाजूकडून आहे असा 1/2 इंच मार्जिन सोडत कटिंग करून घेतला. मार्जिन सोडा जेणेकरून आपल्याला शिवण्यात कमी येणार नाही. त्यानंतर मागील भाग आपण ओपन बाजूकडून आहे असा ठेवून मार्जिन सोडत कटिंग करून घेतला. इथे आपला टॉप पार्टचं कटिंग झालंय. आता आपण स्कर्टचं कटिंग पाहतोय. इथे मी अस्तर घेतलंय, 4 फोल्डमध्ये आहे. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. तर ह्याची लांबी घेतली आहे आपण 10.5 इंच, म्हणजेच 22 इंचाचे इथे आपल्याकडे 2 पीस आहेत आणि ह्याची उंची घेतोय आपण 9 इंच. अस्तरसोबत इथे मी मेन फॅब्रिकसुद्धा कटिंग करून घेतलं आहे. स्कर्टच्या घेरसाठी आपल्याला मेन फॅब्रिक 2 मीटर लागणार आहे, कारण आपण बॉक्स प्लेट तयार करतोय. मेन फॅब्रिक आपल्याला अस्तरपेक्षा 1.5 इंचाने जास्ती घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकची उंची घेतोय आपण 10.5 इंच. तर अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक आपण 1.5 इंचाने एक्स्ट्रा घेतलाय, कारण आपल्या साडीचा काठसुद्धा ब्रॉड आहे. तर जेव्हा आपण हा स्कर्ट शिलाई करतो तेव्हा आपल्या अस्तरचा भाग बाहेरच्या साईडला दिसू नये म्हणून इथे आपण 1.5 इंचाने कमी घेतलाय आणि काठ ब्रॉड असल्यामुळे फ्रॉकचा घेरसुद्धा छान दिसतो. इथे आपला स्कर्ट आणि टॉपचं संपूर्ण कटिंग झालंय. आता आपण सोप्या पद्धतीने शिलाई पाहूयात. सुरुवातीला इथे आपण पुढील भाग घेतोय. मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे. बाहेरील बाजू वरच्या साईडला आहे, त्यावर अस्तरचा भाग आहे असा ओपन करून ठेवा. लक्षात घ्या, मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर अस्तरचा पार्ट ठेवतोय, कारण आपण टॉप पार्ट पलटवून घेतोय.
त्यानंतर शोल्डरच्या इथे आपण नॉट शिलाई करणार आहोत। त्यासाठी इथे मी ह्या 12 इंच लांबीच्या नॉट शिलाई करून घेतल्या। पाहता ह्या आपण साडीच्या कापडापासून बनवल्या आहेत। आता मेन फॅब्रिक आणि अस्तर याच्यामध्ये आतल्या साईडने बरोबर शोल्डरच्या मध्यात ही नॉट ठेवून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये आतल्या साईडने ही नॉट शोल्डरच्या मध्यात ठेवून घ्या। आता त्यावर आपण टाचण्या लावून घेतोय, म्हणजे शिलाई करताना आपलं कापड हलणार नाही। गळ्याच्या इथे मध्यात सुद्धा नॉट लावून घेतली। आता आपण शिलाई करतोय। मुंढ्याच्या इथून शिलाई करायला सुरुवात करायची आहे। 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत शोल्डरपर्यंत सरळ शिलाई करून घ्या। इथे टाचणी काढून जी आपण नॉट ठेवली आहे ती शोल्डरच्या मध्यात पकडून त्यावर अगदी सरळ रेषेत शिलाई करून घेतोय। पाहताय आता इथे आपल्याला पुन्हा सरळ रेषेत 1-2 टाके देऊन घ्यायचे आहेत, कारण आपली नॉट थोडीशी ब्रॉड आहे। त्यानंतर सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या। आता गळ्याच्या बाजूने सुद्धा 5 इंच इतपत मार्जिन घेत शिलाई करून घेतोय। गळ्याच्या इथला आकार परफेक्ट येण्यासाठी सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या। दुसऱ्या साईडची नॉट सुद्धा त्याच पद्धतीने शोल्डरच्या मध्यात ठेवून 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी व्यवस्थित शिलाई करून घ्या। गळा आणि मुंढ्याची संपूर्ण शिलाई झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार आहे असं कटिंग करून घ्या। त्यानंतर टॉप पार्टचा जो गोलाकार भाग आहे त्यावर छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला पलटवायला सोपं जाईल। त्यानंतर अस्तरचा भाग आतल्या साईडला फोल्ड करत हे दोन्ही नॉट बाहेरच्या साईडला खेचून पुढील भाग पलटवून घेतोय। पाहताय अतिशय सोपी पद्धत आहे। आता टॉप पार्टच्या वरच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे। अस्तरचा भाग व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड करून मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर अगदी कडेने दाबटीप देऊन घेतोय। अशा पद्धतीने गळे पलटवल्यानंतर दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजेच आपल्या गळ्याचा आकार आहे असा परफेक्ट दिसतो। त्याचसोबत टॉप पार्ट फिटिंगला सुद्धा छान बसतो आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान येते। इथे पाहताय आपण संपूर्ण गळ्याच्या भागावर वरच्या साईडने दाबटीप देऊन घेतली। त्यानंतर मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग जोडून घेतोय। जर तुम्हाला अशा पद्धतीने शिलाई करायला जमत नसेल तर टाचण्यांचा वापर करा। अस्तर शिलाई करून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार आहे असं कटिंग करून घेतोय। कोणतंही मार्जिन न सोडता कटिंग करून घ्या। इथे आपण पुढील भाग पलटवून घेतला। आता पुढील भाग बाजूला ठेवून मागील भागाची शिलाई पाहतोय। इथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तर घेतलंय। पाहताय आता मेन फॅब्रिकचे दोन्ही पीस अशा पद्धतीने समोरासमोर ओपन करून घ्या। त्यावर अस्तरचे पीस समोरासमोर ओपन करून घ्या। पाहताय आपला गळ्याचा आकार अगदी समोरासमोर आहे, नाहीतर मग आपले दोन्ही पार्ट एकाच बाजूचे तयार होतील। आता आपण मागील भागाची शिलाई पाहतोय। जिथून आपण मध्यातून कट दिला होता तिथून 1 दाब इतपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करायला सुरुवात करतोय। व्यवस्थित पहा, आपण दोन्ही पार्ट सेपरेट करून घेतले होते, तिथूनच मी शिलाई करायला सुरुवात करते। गळ्यापर्यंत संपूर्ण शिलाई झाल्यानंतर गळ्याच्या बाजूने 5 इंच इतपत मार्जिन घेत गळ्यावर शिलाई करून घेतोय। त्यानंतर जिथे आपल्या शोल्डरचा मध्य आहे तिथे आपण तयार केलेली नॉट मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये आतल्या साईडने अशा पद्धतीने ठेवून त्यावर आपण शिलाई करून घेतोय। नॉट मध्यात येईल ह्याची काळजी घ्या। याच पद्धतीने दुसरा भाग सुद्धा शिलाई करून घ्यायचा आहे। तुमचा व्हिडिओ पाहण्यात फार वेळ जाऊ नये म्हणून आपण एकाच बाजूची शिलाई पाहतोय। आता त्याच पद्धतीने मुंढ्याच्या बाजूला 5 इंच इतपत मार्जिन घेत शिलाई करून घेतली। त्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून गळ्याच्या आणि मुंढ्याच्या भागावर छोटे छोटे कट्स देऊन घेतोय। पाहताय त्यानंतर अस्तरचा भाग आतल्या साईडला फोल्ड करत इथे आपण मागील भाग पलटवून घेतला। जिथे आपला गळ्याचा भाग आहे तिथे टोकदार वस्तूच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित मागील भाग पलटवून घ्या। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या भागावर आणि मुंढ्याच्या भागावर दाबटीप देऊन घ्यायची आहे। इथे लक्षात घ्या, जिथे आपण मध्यातून कट दिले आहे तो भाग आपण आहे असा मोकळा ठेवला आहे, तिथे आपण दाबटीप नाही देणार आहोत। का ते पुढे पाहणारच आहोत।
तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा, तरच तुमच्या लक्षात येईल. गळ्यावर आणि मुंढ्यावर दाबटीप देऊन झाल्यानंतर मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग जोडून घेतोय. त्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार आहे असं कटिंग करून घेतलं. पाहता याच पद्धतीने आपण दुसरा पार्टसुद्धा शिलाई करून घेतला. आता आपण मागील भागाला झीप लावणार आहोत. इथे मी ड्रेसला मॅचिंग स्मॉल साईज झीप घेतली आहे. लावण्यापूर्वी झीप ओपन करून पहा. त्यानंतर जो झीपचा वरच्या साईडचा लॉक केलेला भाग आहे तो समोरच्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. पाहताय आपली झीप वरच्या साईडला आहे. आता फ्रॉकच्या डाव्या बाजूच्या भागावर अशा पद्धतीने ठेवून त्यावर आपण शिलाई करून घेतोय. इथे पहा आपलं कापड आणि झीप अगदी व्यवस्थित एकमेकावर ठेवून घेतली आहे आणि त्यावर आपण अगदी कडेने टीप देऊन घेतोय. सुरुवातीला शिलाई लॉक करून घ्या. जिथे आपला स्टीलचा भाग आहे तिथे सुई अडकणार नाही याची काळजी घ्या. झीप शिलाई करताना शिलाई लहान घ्या, कारण आपण सिंगल शिलाई करत असतो. इथे पाहताय झीप आणि कापडामध्ये फक्त एक रेषा इतपत मार्जिन आहे. डाव्या बाजूची झीप लावून झाल्यानंतर झीप पूर्ण बंद करून घ्या. आता त्यावर उजव्या बाजूचा भाग ठेवून जिथून आपल्याला झीप शिलाई करायची आहे तिथे मार्क करून घेतोय, म्हणजेच आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल. कारण इथे आपण सिंगल फुटरचा वापर न करता डबल फुटरवर अतिशय सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसह झीप लावून घेतोय. पाहताय आता जिथे आपण मार्क केलं तिथे उजव्या साईडचा पार्ट ठेवून त्यावर अगदी कडेने शिलाई करून घेतोय. इथे लक्षात घ्या, झीप आणि कापड एकमेकावर ठेवलं तर झीप बंद करताना ती कापडामध्ये अडकू शकते. त्यामुळे एक रेषा इतपत मार्जिन सोडा. शेवटी शिलाई लॉक करून घ्या. पाहता इथे आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसह फ्रॉकला झीप शिलाई करून घेतली. साईज लहान असल्यामुळे खालच्या साईडला जी झीप एक्स्ट्रा राहिली आहे ती आपल्याला 1 इंच इतपत सोडत कटिंग करून घ्यायची आहे. पाहताय आता आपण टॉप पार्टसाठी फ्रिल तयार करतोय. त्यासाठी इथे आपण साडीतल्या काठाची ही पट्टी घेतली आहे. ह्याची उंची घेतली आहे 3 इंच. शिलाई झाल्यानंतर फ्रिल 2 इंचाची तयार होणार आहे. त्यानंतर ह्याची लांबी घेतली आहे 38 इंच. आपण जे माप घेतलंय त्यानुसार आपल्याला 38 इंच लांबी परफेक्ट पुरणार आहे. आता खालच्या साईडचं अर्धा इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घेतोय. आपल्या चॅनलवर ह्या व्हिडिओसोबतच लहान बाळाचे टोपडे, हात मौजे, पाय मौजे, छान छान बेबी फ्रॉक, हेअर बेल्ट असे बरेचसे व्हिडिओज आहेत. ते गरजेचे असतील तर नक्की पहा. त्यासोबतच कटोरी, तुकडा कटोरी, प्रिन्सेस कट, 3 पीस प्रिन्सेस कट, 4 टक्स असे बरेचसे ब्लाऊजचे पेपर कटिंगचे व्हिडिओज आहेत, ते सुद्धा नक्की पहा. इथे पाहताय आपण ही काठाची पट्टी अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून घेतली. आता आपण पुढील भाग घेतोय. इथे पाहताय आपल्या मेन फॅब्रिकची बाहेरील बाजू वरच्या साईडला आहे. त्यावर काठाची पट्टी उलट ठेवायची आहे. पाहताय आपल्या मेन फॅब्रिकच्या दोन्ही बाजू एकमेकावर आहे. आता जे आपण शिलाई मार्जिन घेतलंय तिथेपर्यंत सरळ शिलाई करून घेतोय. त्यानंतर आपल्याला अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्ती कापड समोरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. पाहताय अशा पद्धतीने त्यावर आपण अर्ध्यात शिलाई करून घेतोय. पुन्हा आपल्याला समोरच्या साईडचं कापड तेवढंच अंतर घेत अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. पाहता इथे आपण बॉक्स प्लेट तयार करून घेतोय. आपल्या दोन्ही प्लेटमधलं अंतर 1 इंच आहे. ही प्लेट शिलाई करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने तेवढंच अंतर घेत समोरच्या साईडला अशा पद्धतीने प्लेट फोल्ड करून घ्यायची आहे. पाहताय आपल्या दोन्ही प्लेटमध्ये कोणतंही मार्जिन न सोडता अगदी एकमेकाच्या जवळ इथे आपण दुसरी प्लेट शिलाई करून घेतोय. पुन्हा त्याच पद्धतीने समोरच्या साईडचं कापड फोल्ड करून त्यावर शिलाई करून घ्यायची आहे. जेवढं अंतर आपण पहिल्या प्लेटमध्ये ठेवलंय तेवढंच अंतर आपलं इतर सगळ्या प्लेटमध्ये राहील, ह्याची काळजी घ्या. तेव्हाच आपल्या बॉक्स प्लेट छान दिसतील. इथे व्यवस्थित पहा, आपण दुसरी प्लेट घेताना कोणतंही मार्जिन न सोडता अगदी एकमेकाच्या जवळ घेतोय. आता याच पद्धतीने तेवढंच अंतर घेत सगळ्या प्लेट्स कमरेच्या भागावर शिलाई करून घेतोय. इथे जर तुम्हाला बॉक्स प्लेट शिलाई करायच्या नसतील तर साधा प्लेट्स घेतल्यात तरीसुद्धा चालेल.
जर तुम्हाला डायरेक्ट प्लेट शिलाई करायला जमत नसेल तर प्लेट्स तयार करून त्यावर टाचण्या लावून घ्या आणि मग त्यावर शिलाई करून घ्या, म्हणजेच तुम्हाला शिलाई करायला सोपं जाईल. आता शेवटी आपल्याला जे आपण शिलाई मार्जिन घेतलं आहे तिथेपर्यंत सरळ शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपल्या 38 इंच पट्टीमधलं 3 इंच इतपत कापड शिल्लक राहिलं आहे. पाहता इथे आपण सगळ्या प्लेट्स एक समान शिलाई करून घेतली. आता जी आपण आतल्या साईडला शिलाई केली आहे ती आपल्याला वरच्या साईडला पलटवून घ्यायची आहे पाहताय, आणि त्यावर आपण वरच्या साईडने दाबटीप देऊन घेतोय. इथे व्यवस्थित पहा, आपल्या काठाच्या भागावर दाबटीप न देता आपला जो टॉप पार्टचा हिरव्या कलरचा भाग आहे त्यावर आपण वरच्या साईडने शिलाई करून घेतोय. आपण जी आधी शिलाई केली आहे ती वरच्या साईडला राहील ह्याची काळजी घ्या, तेव्हाच आपल्या प्लेट्स खालच्या साईडला अगदी सरळ राहतील. इथे पाहताय आपण संपूर्ण भागावर दाबटीप शिलाई करून घेतली. आता ज्या शोल्डरच्या इथल्या नॉट आहेत त्यासाठी लटकन तयार करून घेतोय. त्यासाठी इथे मी हे 2.5 बाय 2.5चे कापडाचे तुकडे घेतलेत. ते मध्यातून फोल्ड करून नॉटवर अशा पद्धतीने ठेवून त्यावर शिलाई करून घ्यायची आहे. खालच्या साईडचं अर्धा इंच कापड वरच्या साईडला फोल्ड करून घ्या, म्हणजेच आपले धागे बाहेरच्या साईडला दिसत नाहीत. आता याच पद्धतीने दुसरा लटकन सुद्धा शिलाई करून घेतोय. लटकनवर डबल शिलाई करून घ्या जेणेकरून तो उसवणार नाही. त्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून हे लटकन बाहेरच्या साईडला पलटवून घेतोय. पाहताय याच पद्धतीने आपल्याला दुसरा भाग सुद्धा शिलाई करून घ्यायचा आहे. इथे आपण टॉपचे दोन्ही पार्ट शिलाई करून घेतले पाहताय. आता आपण मार्जिन शिलाई करून घेतोय. दोन्ही टॉप पार्ट आतल्या साईडने एकमेकावर अगदी व्यवस्थित ठेवून घेतले. आता बाहेरच्या साईडने 5 इंच इतपत मार्जिन घेत अगदी कडेने शिलाई करून घेतोय. तुम्हाला जर शिलाई लॉक करायची नसेल तर डायरेक्ट आतल्या साईडने शिलाई केली तरी सुद्धा चालेल. इथे आपण टॉप पार्टच्या दोन्ही बाजूला बाहेरच्या साईडने 5 इंच इतपत मार्जिन घेत शिलाई करून घेतली. त्यानंतर हा टॉप पार्ट आतल्या साईडने पलटवून आतल्या साईडने आपल्याला 1 दाब इतपत मार्जिन घेत त्यावर शिलाई करून घ्यायची आहे. बाहेरच्या साईडला आपण 5 इंच इतपत मार्जिन घेतलं आणि आतल्या साईडने आपण अर्धा इंच इतपत मार्जिन घेतलं. जर तुम्ही शिलाई मार्जिनमध्ये एक्स्ट्रा घेतला असेल तर तुमच्या मापानुसार हा टॉप पार्ट फिटिंग करून घ्या. इथे आपण दोन्ही बाजूने शिलाई करून लॉक करून घेतली. पाहता इथे आपण पुढील भाग अगदी फिनिशिंगसह तयार करून घेतला. अशा पद्धतीने शिलाई केल्यामुळे आपले धागे आतल्या साईडला लॉक होऊन जातात. पाहताय आता आपण टॉप पार्टसाठी बो तयार करून घेतोय. त्यासाठी इथे मी हे मेन फॅब्रिकचे 2 पीस कटिंग करून घेतलेत. ह्याची रुंदी आहे 3 इंच आणि उंची आहे 3.25 इंच. इथे आपण एक तुकडा काठाचा घेतला आहे आणि एक तुकडा प्लेन घेतला आहे. आता काठाच्या भागावर प्लेन तुकडा अशा पद्धतीने वरच्या साईडने ठेवून घ्यायचा आहे. त्यावर आपण अगदी कडेने 5 इंच इतपत मार्जिन घेत चारही बाजूने शिलाई करून घेतोय. चारही बाजूने शिलाई करून झाल्यानंतर हा कापडाचा तुकडा मध्यातून फोल्ड करून घ्या. मध्यात मार्क करून घेतोय. आता जिथे आपण मार्क केलं आहे तिथे आपल्याला 1 इंचापर्यंत कट देऊन घ्यायचा आहे. पाहताय सरळ रेषेत कट देऊन घेतोय. आता यामधून आपण काठाचा भाग बाहेरच्या साईडला पलटवून घेतोय. चौकोनी भागाच्या चारही बाजू बाहेरच्या साईडला टोकदार वस्तूच्या सहाय्याने व्यवस्थित पलटवून घ्या. त्यानंतर हा कापडाचा तुकडा मध्यातून फोल्ड करून तिथे मार्क करून घेतोय. त्यानंतर सुई धाग्याच्या सहाय्याने जिथे आपण लाईन मार्क केली आहे त्यावर छोटे छोटे टाके शिलाई करून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने अगदी लहान लहान घ्या जेणेकरून आपला बो परफेक्ट तयार होईल. त्यानंतर समोरच्या साईडला आलेला धागा अशा पद्धतीने खेचून घेतोय. पाहताय मागच्या साईडला पुन्हा आपल्याला 1-2 गाठी फिक्स करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला बो उसवणार नाही. आता आपण टॉप पार्ट घेतोय. टॉप पार्टवर वरच्या साईडने 1.5 इंचाला मार्क करून घ्यायचा आहे. तिथे आपण हा बो शिलाई करून घेतोय. आता तयार केलेला बो सुई धाग्याच्या सहाय्याने जिथे आपण मार्क केलंय तिथे शिलाई करून घ्या. 2-3 टाके देऊन हा बो फिक्स करून घ्या. याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूचा बो सुद्धा शिलाई करून घेणार आहे. पाहता इथे आपली अतिशय सोप्या पद्धतीने टॉप पार्टची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे. आता आपण स्कर्टची शिलाई पाहतोय. आपण जे अस्तर घेतलं होतं ते मी इथं घेतलंय.
स्कर्टसाठी कमरेचं माप घेतलं आपण 20 इंच. तर ह्या अस्तरच्या 20 इंचापर्यंत प्लेट शिलाई करून घ्यायच्या आहेत. कमरेच्या इथलं 1 ते 2 इंच इतपत अंतर सोडत त्याच्या पुढल्या साईडला आपण मध्यात अशा पद्धतीने प्लेट शिलाई करून घेतोय. तुमच्या कमरेचं माप जेवढं असेल तेवढ्या मापाच्या प्लेट्स ॲडजस्ट करत इथे आपल्याला अस्तरचा भाग शिलाई करून घ्यायचा आहे. अर्ध्यात प्लेट्स टाकून झाल्यानंतर मोजून पहा. त्यानुसार आपल्याला पुढल्या प्लेट्स ॲडजस्ट करत जेवढा आपल्या कमरेचं माप आहे तेवढ्या आकाराचं इथे आपण हे अस्तर कमरेच्या भागानुसार शिलाई करून घेतोय. पाहताय संपूर्ण अस्तरच्या भागावर प्लेट शिलाई करून झाल्यानंतर अस्तरचा भाग मध्यात फोल्ड करून घेतोय. त्यानंतर कमरेचं जितकं अंतर असेल ते मोजून पहा. आपली कंबर आहे 20 इंच आणि त्यामध्ये मी 1 इंच मार्जिन घेतलंय दोन्ही बाजूला फोल्ड करण्यासाठी. आता अस्तरचा भाग प्लेट्सच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून त्यावर आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचं आहे. पाहताय जे आपण समोरच्या साईडला मार्जिन घेतलंय 1 इंच तिथपर्यंत सरळ शिलाई करून घ्यायची आहे. त्यापुढे आपण स्कर्टसाठी बॉक्स प्लेट शिलाई करून घेतोय. 1 इंच इतपत कापड समोरच्या साईडला फोल्ड करून घेतोय. पुन्हा दुसरी प्लेट पहिल्या प्लेटच्या विरुद्ध दिशेला शिलाई करून घेतोय. प्लेटचं अंतर आपण 1.5 इंच घेतोय. तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. पुन्हा 1 इंच इतपत अंतर घेत कोणतंही मार्जिन न सोडता दुसरी प्लेट शिलाई करून घेतोय. तेवढंच अंतर आपल्याला समोरच्या साईडला घेत त्याच्या विरुद्ध दिशेला कापड ठेवून त्यावर शिलाई करून घ्यायची आहे. आता संपूर्ण कमरेच्या भागावर एवढंच माप घेत सगळ्या प्लेट शिलाई करून घेतोय. जेवढ्या आकाराची आपली पहिली प्लेट आहे तेवढ्याच आकाराच्या आपल्या इतर प्लेट्स येतील ह्याची काळजी घ्या. व्हिडिओमध्ये व्यवस्थित पहा. आपण दुसरी प्लेट शिलाई करत असताना कोणतंही मार्जिन न सोडता अगदी जवळच दुसरी प्लेट शिलाई करून घेतोय. इथे तुम्ही बॉक्स प्लेटची साईज 1 इंचापासून 2 इंचापर्यंत कमी जास्ती करू शकता आणि तुमच्या कापडाची रुंदी जितकी लहान मोठी असेल त्यानुसार इथे तुम्ही साईज लहान मोठी करू शकता. 20 इंच कमरेनुसार 2 मीटर कापड आपल्याला परफेक्ट पुरतं. पुन्हा शेवटी शिलाई संपत असताना जे आपण 1 इंच मार्जिन घेतलंय तिथेपर्यंत सरळ शिलाई करून घ्यायची आहे. आपलं उरलेलं कापड 1 इंच इतपत मार्जिन सोडत समोरच्या साईडला मी फोल्ड करून घेते. त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. पाहताय आपण सगळ्या प्लेट्स एक समान शिलाई करून घेतल्या. आता आपण स्कर्टला झीप लावून घेतोय. मेन फॅब्रिक अशा पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिकचे दोन्ही पार्ट एकमेकावर अगदी व्यवस्थित ठेवून इथे आपण मध्यात टाचणी लावून घेतोय म्हणजेच शिलाई करायला सोपं जाईल. त्यानंतर बॉटमपासून शिलाई करायला सुरुवात करायची आहे. जे आपण 1 इंच मार्जिन घेतलंय तेवढं इथं मी मार्क करून घेते. सुरुवातीला शिलाई लॉक करून घ्या. त्यानंतर पुन्हा 1 इंच इतपत मार्जिन घेत जितकी तुम्हाला झीप हवी आहे तिथेपर्यंत शिलाई सरळ रेषेत करून शिलाई लॉक करून घ्यायची आहे. खालच्या साईडची शिलाई करून झाल्यानंतर वरच्या साईडने अर्धा इंचाला कापड डबल फोल्ड करून त्यावर शिलाई करून घेतोय. पाहताय आपण कमरेच्या भागाकडून शिलाई करायला सुरुवात करतोय आणि जे आपण 1 इंच मार्जिन घेतलं होतं ते इथे मी अर्धा इंचाला डबल फोल्ड करून घेतलंय. आता जिथं आपण शिलाई लॉक केली आहे तिथेपर्यंत सरळ शिलाई करून इथे आपल्याला कापडाची दिशा बदलून घ्यायची आहे. सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घेतली. आता त्याच पद्धतीने अर्धा इंच कापड डबल फोल्ड करून तिथेपर्यंत सरळ शिलाई करून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलत त्याच पद्धतीने समोरच्या साईडचं कापड अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घेतोय. पाहताय त्यानंतर आपल्याला झीप घ्यायची आहे. झीप लावण्यापूर्वी ती ओपन करून पहा. आता जिथं वरच्या साईडचा भाग लॉक केलेला आहे तेवढा भाग वरच्या साईडला सोडून तिथून खालच्या साईडला अगदी कडेने त्यावर टीप देऊन घेतोय. ज्या पद्धतीने आपण टॉप पार्टसाठी झीप लावली त्याच पद्धतीने इथे आपण स्कर्टला शिलाई करून घेतोय. आपलं मेन फॅब्रिक आणि झीप यामध्ये 1 रेषा इतपत अंतर सोडत ही झीप शिलाई करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे सिंगल दाब नसेल तर शिलाईच्या दाबवर अशा पद्धतीने फिनिशिंगसह कोणत्याही प्रकारची झीप शिलाई करू शकता. एका बाजूची झीप शिलाई करून झाल्यानंतर सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलत इथे आपण दुसऱ्या बाजूला झीप शिलाई करून घेतोय. पाहताय
अतिशय सोपी पद्धत आहे। आपला झिपला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते। इथे आपण दोन्ही बाजूला झिप शिलाई करून घेतली, फिनिशिंगसुद्धा खूप छान आली आहे। आता आपण स्कर्टसाठी बेल्ट तयार करतोय। त्यापूर्वी पुन्हा आपल्याला कंबर मोजून पाहायची आहे। आपली कंबर आहे 20 इंच, तर बरोबर इथे आपल्या एका बाजूची लांबी 10 इंच आली आहे। आता बेल्टसाठी इथे मी ह्या मेन फॅब्रिकच्या 2 पट्ट्या घेतल्या आहे। पाहताय ह्याची उंची घेतली आहे आपण 4 इंच, तर तयार बेल्ट आपला 1.5 इंचाचा होणार आहे। इथे आपण विथ मार्जिन उंची घेतली आहे। पाहताय ह्याची लांबी आपण 11 इंच घेतली आहे। 10 इंच आपली कंबर आणि 1 इंच शिलाईसाठी। इथे तुम्ही एक पट्टी अस्तरची घेतली तरी सुद्धा चालेल। मी इथे दोन्ही पट्ट्या मेन फॅब्रिकच्या घेतल्या आहेत। आता दोन्ही पट्ट्या आतल्या साईडने एकमेकावर अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत। पाहताय दोन्ही पट्टीच्या बाहेरील बाजू ह्या एकमेकावर आहेत। आता आपण शिलाई करून घेतोय। आता जे आपण 1 इंच शिलाईसाठी घेतलंय ते आपण मार्क करून घेतोय। तिथेपर्यंत सरळ रेषेत शिलाई करून घ्या। एका बाजूची शिलाई झाल्यानंतर याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा 1 इंचाला मार्क करून तिथेपर्यंत सरळ रेषेत शिलाई करून घेतोय। पाहताय त्यानंतर ही पट्टी बाहेरच्या साईडला पलटवून घेतोय। आता त्यावर आपण बाहेरच्या साईडने दाबटीप देऊन घेतोय। दोन्ही बाजूला अगदी व्यवस्थित कडेने दाबटीप देऊन घ्या। दाबटीप देऊन झाल्यानंतर इथे आपण स्कर्टचा भाग घेतोय। स्कर्टच्या आतल्या साईडने इथे आपण पट्टी शिलाई करायला सुरुवात करतोय। स्कर्टच्या आतल्या बाजूवर मेन फॅब्रिकची बाहेरील बाजू अशा पद्धतीने ठेवून अर्धा इंच इतपत मार्जिन घेत इथे आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे। सुरुवातीला शिलाई लॉक करून घ्या। त्यानंतर एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपल्याला आतल्या साईडने तयार केलेली पट्टी शिलाई करून घ्यायची आहे। व्यवस्थित पहा, आपण पट्टी आतल्या साईडने शिलाई करतोय आणि पट्टीची बाहेरील बाजू आतल्या साईडवर आहे। आता एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत संपूर्ण कमरेच्या भागावर आतल्या साईडने ही पट्टी शिलाई करून घ्यायची आहे। स्कर्टला बेल्ट शिलाई करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। नवीन शिकत असाल तर ह्या पद्धतीने नक्की शिलाई करून पहा। पुन्हा आपण शेवटी शिलाई लॉक करून घेतली। इथे पाहताय आपण आतल्या साईडने अगदी फिनिशिंगसह हा बेल्ट शिलाई करून घेतला। आता बेल्टच्या वरच्या साईडचं कापड अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून घेतोय। त्यानंतर जी आपण आधी शिलाई केली आहे त्याच्या थोडंसं खालच्या साईडला हा बेल्ट अशा पद्धतीने ठेवून त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे। आपण जी आधी शिलाई केली आहे त्याच्या थोडंसं खालच्या साईडला हे बेल्टचं कापड ठेवा, जेणेकरून आपली आधीची शिलाई झाकून जाईल। त्यामुळे आपल्या स्कर्टला छान फिनिशिंग येते। आता याच पद्धतीने अर्धा इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून आपण जी आधी शिलाई केली आहे त्याच्या थोडंसं खालच्या साईडला हा बेल्ट ठेवून त्यावर आपण अगदी कडेने टीप देऊन घेतोय। स्कर्टला बेल्ट शिलाई करत असताना कापड न खेचता हलक्या हाताने शिलाई करा। इथे आपला टॉप आणि स्कर्टची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।